ज्ञान तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। सर्वाणी म्हणा श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे
सर्वांनी जोराने दोन्ही हात वरती म्हणायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. एक वेळा परत जोराने. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांनी आपले दोन्ही हात जोडून आमच्या मागे म्हणायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा सर्वांनी. एक वेळ परत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कहिए सभी. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. साधु साधुतादाहिन् नाती नीचोचता कर हा नमुंच कदाचिन्मा प्रेम्णा हृदकण्ठयो स्फुरः. हरे कृष्णा. मराठी की हिंदी कोणती भाषा? कुठे गेले? राधा आराध्या माताजी आहेत का? कोणती भाषा? ठीक आहे ठीक आहे. तर आपण सर्वांचं
एक वेळ परत श्री गजानन धाम च्या प्रांगणात गजानन मंदिराच्या सौजन्याने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, आपण जे नाव बघत आहात, जे महाराजांचं चित्र आपण बघत आहात, कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हटलं जाते आणि इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, थोडक्यात त्याला इस्कॉन म्हणतात. आणि जास्त प्रसिद्ध जो शब्द आहे तो हरे कृष्ण हरे राम हा ऐकला असेल आपण अनेक जणांनी. तर तिथले सेवेधारी भक्त आज इथे उपस्थित आहेत. अशी जगप्रसिद्ध संस्था आहे. म्हणणं अतिशयोक्ती नाही आहे की जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यात, अमेरिका असो, आफ्रिका असो, चायना असो की ऑस्ट्रेलिया असो, रशिया असो की जापान असो, सायबेरिया असो की पाकिस्तान असो, असं कोणतंच देश शिल्लक नसेल आता सध्या ज्या देशामध्ये श्रीमद भगवद्गीतेचं प्रचार, शिक्षण आणि संस्कार होत नसेल. तर संपूर्ण जगामध्ये जवळपास सर्व भाषेतच जवळपास 101 भाषांमध्ये या गीतेचं भाषांतर झालेलं आहे. आणि संपूर्ण जगामध्ये गीता स्वीकारली जात आहे. तर त्याच संस्थेच्या वतीने आज आम्हाला इथे संधी लाभली आहे. आपण सर्वांच्या मध्ये क्रांती कॉलनी, बरोबर म्हटलं ना, क्रांती कॉलनीमध्ये थोडी आध्यात्मिक क्रांती येण्यासाठी गीता जागृती हा कार्यक्रम आपण 3 दिवसासाठी इथे थोडक्यात काय ऐकणार आहोत. ऐकण्यासोबत काही बघण्यासाठी मिळालं तर थोडे डोळे बंद नाही होणार, नाही तर कधी कधी काही जण ध्यानस्थ होऊन जातात. तर त्यामुळेच आपण काही शब्दांना पण बघणार आहोत, काही भगवंता संबंधित काही विचारांना आपण ऐकूया. आपल्यामधनं किती जणांना भगवद्गीता हे माहिती आहे? ऐकलंय नाही? बहुतेक जवळपास सर्वांना नाही. बहुतेक मराठी समजते सर्वांना ना? प्रश्न समजला ना? किती जणांना गीता माहिती आहे? चल, प्रामाणिकपणे अनेक जणांना माहिती आहे. आपण किती जणांच्या घरी भगवद्गीता आहे? अनेक जण आहेत. किती जणांनी भगवद्गीता वाचली आहे? थोडे हात कमी झाले. किती जण नियमितपणे भगवद्गीता वाचतात दररोज न चुकता? अच्छा, आता आणखी मोजके हात आहे. अच्छा, किती जणांना गीता समजली आहे? आता प्रश्न विचारला तर अच्छा आहेत आता. समजली, मलाच नाही समजली आतापर्यंत. स्वामी श्रील प्रभुपाद महाराजांच्या समोर एक व्यक्ती भेटायला आली आणि त्यांनी म्हटलं की महाराज,
मी संपूर्ण गीतेचा पाठ करू शकतो पाऊण तासामध्ये, 45 मिनिटामध्ये संपूर्ण गीता मी उच्चारण करून दाखवू शकतो. आणि त्यावेळेस श्रील प्रभुपाद महाराज म्हटले, आपण 45 मिनिटामध्ये गीतेचं उच्चारण करू शकता, पण 45 मिनिटं जीवनामध्ये गीता जगू शकता का? तर म्हणणारे अनेक असतील, तसे म्हणणारे पण आता कमीच राहिलेत. पण जास्तीत जास्त आज हळूहळू आजकाल जग बदलू लागलं आहे. अशा या जगामध्ये पहिले घरोघरी गीता राहत होती. नियमितपणे घरोघरी अशा प्रकारचे संस्कार होते की गीता वाचली जात होती, गीता ऐकली जात होती. आपणास विनंती आहे, जर शक्य असेल, ज्यांच्याजवळ एक छोटीशी खेळणी असेल तुमच्या बॅगेत, पर्समध्ये, खिशामध्ये, याला थोडं मौन म्हणजे सायलेंट मोडमध्ये करू शकता, जेणेकरून पुढच्या एखाद तासासाठी थोडं एकाग्रचित्त होऊन आपण काही ऐकू शकू. तर पहिले मी जसं म्हटलं, घरोघरी भगवद्गीता होती, घरोघर भगवद्गीता वाचली जात होती आणि घरोघरी गीताचे संस्कार होते. पण हळूहळू त्याची आता विस्मृती होत चालली आहे. आधुनिक जगाच्या नावावर आता गीता नाही आहे अनेक घरांमध्ये पण. आणि ज्या घरामध्ये गीता आहे तर एक लाल कापड राहतो, त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवली आहे गीता, अक्षदा कुंकूवर वाहत राहतात. पण गीतेची समजूत आणि विशेष करून अनेक जणांच्या मनामध्ये एक राहते, गीता म्हणजे का पूजा करण्याचा एक ग्रंथ आहे. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यावहारिकपणे गीतेचं महत्त्व काय आहे हे क्वचितच काही जणांना माहिती आहे. तर विशेष करून जसं आता आपल्याला काही सूचना दिली जात होती. मी काही काळा अगोदर आमच्या मथुरे वृंदावनला जेव्हा गेलो होतो, त्यावेळेस मोठा एक होर्डिंग लागलं होतं आणि तिथे ही गोष्ट म्हटली होती की अनेक धर्म आहे या जगामध्ये, तसं गीता कोणी धर्माचा ग्रंथ नाही आहे. गीतेचं ज्ञान तर सार्वभौम आहे, युनिव्हर्सली ॲप्लिकेबल इंग्रजीमध्ये म्हणतात, संपूर्ण जगासाठी आहे. ते भारतीय असो की अमेरिकन असो, रशियन असो, सर्वांसाठी आहे. तरीसुद्धा इतर अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत आणि प्रत्येक धर्माची ओळख एका विशिष्ट ग्रंथामुळे होते. काही महिन्यापूर्वी एक दुःखद घटना घडली, आपण बहुतेक ऐकलं असेल. जेव्हा काही हिंदूंना त्यांचं धर्म विचारून मारलं गेलं, असं काही झालं होतं, घडलं होतं. आणि त्यावेळेस आपण बघितलं असेल, जर की ऐकलं असेल ती बातमीमध्ये, की विचारलं गेलं की तुमचं धर्म कोणता आहे. आणि जर त्यांनी म्हटलं की आमचं धर्म, विशेष करून त्याला इस्लाम धर्म म्हणतात, जर आहे तर तुम्ही त्याचे काही, जसं आपल्या वैदिक ग्रंथामध्ये श्लोक राहतात, मराठीत अभंग राहतात, त्यांचे जे शब्द आहेत त्यांना आयात म्हणतात. कुराण में आयात रहती है. तर त्यांना म्हटलं गेलं की ते आयात म्हणून दाखवा. तर थोडक्यात म्हणायचं राहिलं तर खरं मुसलमान कोण आहे, म्हणजे ज्याला कुराणमधले काही शब्द माहिती असायला पाहिजे, कमीत कमी इतकं, कमीत कमी काही श्लोक, काही जसं आयात राहतात त्यांचे. तशा प्रकारेच आणखी एक धर्म आहे ईसाई धर्म. तर मुसलमान धर्माचा कोणता ग्रंथ झालं म्हणे की कुराण, आणि कुराणमध्ये जे लिहिलं आहे त्याला म्हणतात आयात. तशा प्रकारे ईसाई धर्माचं कोणतं ग्रंथ आहे तर म्हटलं जाते की बायबल, व ते शब्द आपण ऐकलं असेल. आणि त्याच्यामध्ये काही शिकवण दिल्या आहेत, त्यांना म्हटलं जातं इंग्रजीमध्ये कमांडमेंट्स.
तर प्रमुख काही 10 शिकवण आहेत त्यांच्या सुरुवातीला, आणि ते नियम आहे की जे पण त्या धर्माचा स्वीकार करतात त्यांना तितके कंठस्थ असायला पाहिजे. तर या जगामध्ये आता आपण भारतामध्ये बघत आहोत, खूप काही हिंदू जागृती होत आहे. गर्व से कहो हम हिंदू है, असे नारे लावणारे खूप आहेत. स्वतःला हिंदू म्हणणारे आणि भगवा झेंडा दाखवणारे पण खूप आहेत. पण अशांना विचारलं, तुमच्या धर्माचा ग्रंथ कोणता आहे आणि त्या ग्रंथाची तुम्हाला काय माहिती आहे? तर दुर्दैवाने तितकी जास्त माहिती खूप जणांना नाही आहे. तर त्यामुळे आपण आज उद्या परवा 3 दिवसामध्ये काही फक्त परिचय, असं नाही आहे की 3 दिवसामध्ये संपूर्ण गीता आपण समजणार आहोत की गीतेची शिकवण आपण समजणार आहोत. पण आपण भगवद्गीता का स्वीकारावी, नेमकं गीतेचं अर्थ काय आहे, गीतेचं महत्त्व काय आहे, कशा प्रकारे आपण गीता वाचायला हवी, असे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांना आपण ऐकणार आहोत आज उद्या आणि परवा. तर थोडक्यात म्हटलं तर 3 जे प्रश्न आहेत, नेमकं भगवद्गीता म्हणजे काय आहे, काय ही भगवद्गीता आहे, कोणता प्रकार आहे, काय आहे भगवद्गीता, का बरं आपण भगवद्गीता वाचायला हवी, का बरं भगवद्गीता आपण आपल्या जीवनात स्वीकार करायला हवी, आणि तिसरा आहे की मग कशा प्रकारे आपण त्याला समजायचं. फक्त इंजिनिअरिंगचे पुस्तकं घेऊन कोणी इंजिनियर होत नाही. मेडिकलची पुस्तकं बाजारामधनं खरेदी करून आणलं आणि तो डॉक्टर झाला असं होत नाही. कशा प्रकारे त्याला वाचावं, कशा प्रकारे त्याला शिकावं, मग त्याची परीक्षा राहतात आणि शेवटी मग तो डॉक्टर की इंजिनियर होतो. तर तशा प्रकारेच गीताला शिकण्याची, समजण्याची, जीवनामध्ये आत्मसात करून घेण्याची काही पद्धत आहेत, ज्यामुळे आपल्याला खरंच त्या भगवद्गीतेचा कसा फायदा होणार ते आपण समजूया. तर सर्वात पहिला प्रश्न भगवद्गीतेविषयी की भगवद्गीता नेमका आहे तरी काय, क्या है ये भगवद्गीता. कोणाला माहिती आहे, कोणी सांगू शकणार? ते कॉर्डलेस माईक बहुतेक नसेल तरी आपल्यामधून कोणाला माहिती आहे भगवद्गीता काय आहे? कोणी सांगू इच्छिता? खूप सुंदर, जोरान टाळ्या वाजवून यांचा आपण आभार मानूया. भगवंत श्रीकृष्णांनी आजपासून बरोबर 20 दिवस अगोदर, आज 21 तारीख आहे, गेल्या 1 डिसेंबरला आपण संपूर्ण जगामध्ये, ज्याला मोक्षदा एकादशी म्हणतात, जे जगामध्ये गीता जयंतीच्या नावाने प्रचलित आहे, तो दिवस ज्या दिवशी श्रीकृष्णांनी रणभूमी म्हणजे कुरुक्षेत्रच्या भूमीवर, अमरावतीमध्ये नाही, क्रांती कॉलनीमध्ये नाही, कुरुक्षेत्र रणभूमीवरती अर्जुनाला जो उपदेश दिला. तो पहिला प्रश्न समजा तुम्हाला परीक्षेत, आपण परीक्षा काही घेणार नाही आहोत, चिंता करू नका. किसने किससे कहा, हु सेड टू हुम. तर साक्षात श्रीकृष्ण बोलले आहेत आणि अर्जुनाला सांगितले आहे गीता. तर पहिला आता आणखी या गीतेला समजण्यासाठी ही गीता काय आहे जसं मी म्हटलं, तर सांगता मी आत्ताच म्हटलं की आपण 20 दिवसा अगोदर जे एकादशी होते, मोक्षदा एकादशी, त्या दिवशी आपण गीता जयंती साजरी केली. आपल्यामध्ये किती जणांना हे माहिती आहे गीता जयंती? ऐकलंय की नाही? गीता जयंती साजरी केली जाते. गीता जयंती म्हणजे काय? हां, जन्मदिवस. खूप सुंदर. जशा प्रकारे आपण गजानन महाराजांची जयंती साजरी करतो, जशा प्रकारे आपण महात्मा गांधीची जयंती साजरी करतो,
तशा प्रकारे आपण हनुमान जयंती साजरी करतो. आपण लक्ष देऊन ऐकलं मी काय म्हणतोय? तशा प्रकारे आपण महावीर जयंती साजरी करतो. तर जयंती म्हणजे जन्मदिवस. जेव्हा हनुमंतांचा जन्म झाला ती झाली हनुमान जयंती. ज्यावेळेस महात्मा गांधीचा जन्म झाला तर ते झाले गांधी जयंती. समजलं ना? एकदम सोपी आहे की गीत. जेव्हा गांधीजीचा जन्म झाला तर गांधी जयंती झाली, हनुमंतांचा जन्म झाला तर हनुमंत जयंती झाली. एकदम सोपी आहे. आणि परमवंदनीय गजानन महाराजांचं जेव्हा प्राकट्य झालं तर ते गजानन महाराजांची जयंती झाली. आपण कधी जगामध्ये ऐकलं आहे का टेलिव्हिजन जयंती? अच्छा, कधी ऐकलंय का मोबाईल जयंती? कधी ऐकलंय का मिक्सर जयंती? कधी ऐकलंय प्रेशर कुकर जयंती? म्हणजे प्रभूजींना वेळ लागलाय का मूर्खासारखे प्रश्न विचारत आहेत? निर्जीव वस्तूंची जयंती होत नाही. कोणी व्यक्तिमत्व राहतो, त्यांचा जन्म जेव्हा होतो तेव्हा जयंती साजरी केली जाते. बरोबर? समजलं की नाही? तर आपण प्रेशर कुकरची, मिक्सरची, मोबाईलची, कम्प्युटर, टेलिव्हिजनची जयंती साजरी करत नाही. माईक स्टँडची जयंती कधी होते का? नाही. अच्छा, दुसरा प्रश्न आणखी परत विचारलं तर की आपण दररोज वर्तमानपत्र वाचतो तर दैनिक भास्कर जयंती साजरी करतात का? शाळेमध्ये विद्यार्थीगण ज्या विषयांचा अभ्यास करतात, भूगोल, इतिहास, केमिस्ट्री, बायोलॉजी, कधी शाळेमध्ये साजरी केली जाते केमिस्ट्री जयंती, मॅथमॅटिक्स जयंती, बायोलॉजी जयंती, भूगोल जयंती? मी खूप महत्त्वाचा एक मुद्दा सांगत आहेत. काही उदाहरणांच्या द्वारे समजण्याचा प्रयत्न करतोय, पण जर समजलं तर जीवनामध्ये खूप मोठा आपला एक बोध आपल्याला समजणार. मी म्हटलं की मिक्सर कुकरची जयंती होत नाही, म्हणजे निर्जीव वस्तूंचा जन्मदिवस साजरा केला जात नाही. दुसरं आत्ताच म्हटलं मी, भूगोल, इतिहास, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, दैनिक भास्कर, नवभारत यांची जयंती होत नाही, म्हणजे पुस्तक आणि वर्तमानपत्र जे आहेत त्यांची पण जयंती होत नाही. पण किती मोठं आश्चर्य आहे की संपूर्ण जगामध्ये मोक्षदा एकादशीला गीता जयंती आपण साजरी करतो. इस्कॉनचे काही भगत आमचे बसलेले आहेत, त्यांना येऊन जाऊन ते मध्ये मध्ये हरिबोल हरिबोल म्हणत राहतात. समजलं तर हरिबोल, नाही समजलं तरी हरिबोल. समजलं मी आता जे म्हटलं त्या हरिबोलचा अर्थ समजलं की नाही समजलं? नाही समजलं तर पण हरिबोल वाटतात. हा विचित्र एक शब्द आहे हरिबोल. नाही समजलं, प्रभूजी काय प्रवचन दिलं, अजिबात नाही समजलं तर म्हणा हरिबोल, समजलं तर म्हणजे हरिबोल. तर एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संपूर्ण जगामध्ये गीता जयंती साजरी केली जाते, पण जयंती शब्द कोणासाठी वापरतो ते मी समजवलं आपल्याला. जर आपल्याला समजलं असेल तर मग प्रश्न आहे की नेमकं भगवद्गीता काय आहे? जिवंत आहे, साक्षात भगवंतच आहेत. तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरी. वाङ्मय मूर्ती म्हटलं. वाङ्मय म्हणजे शब्दमय मूर्ती, साहित्य ग्रंथमय मूर्ती. साक्षात स्वतः भगवंत श्रीकृष्णच भगवद्गीतेच्या रूपात प्रगट झालेले आहेत. श्रीमद भगवद्गीता की. हे खूप महत्त्वाचं आहे. थोडं ज्याला म्हणतात कॉमन सेन्स पण असेल तर समजू शकतो. म्हणजे ज्या घरी भगवद्गीता ठेवली जाते, ज्या घरामध्ये भगवद्गीतेचं नियमितपणे वाचन केलं जाते, ज्या घरोघरी भगवद्गीतेची चर्चा केली जाते, ज्या घरी भगवद्गीतेचं पूजन केलं जाते,
त्या घरी भगवद्गीतेच्या रूपात साक्षात भगवान श्रीकृष्ण या कलियुगात अमरावतीमध्ये अवतरतात. श्रीमद भगवद्गीता की. तर हे भगवद्गीतेचं महत्त्व खूप काही आहे. काही शब्दांनाच आपण आज सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पहिले काही महात्म्य, जसं आपण भागवत कथा होते तर भागवतचं महात्म्य पहिल्या दिवशी ऐकतो. तर गीते जागृतीमध्ये पण आपण काही शब्दामध्ये वराह पुराणमध्ये साक्षात भगवंत जेव्हा अवतरले, पृथ्वीचा उद्धार केलं, त्यावेळेस पृथ्वींनी प्रश्न विचारलं होतं, भगवान परमेशान भक्तिरव्यविचारिणी प्रारब्धं भुज्यमानस्य कथं भवति हे प्रभो. हे भगवंता, या जगामध्ये जे आपले प्रारब्ध भोगत आहेत, या जगामध्ये दुःख कष्ट आहेत, कभी खुशी कभी गम है, तर या जगामध्ये प्रपंचात जे अडकलेले आहेत, ज्या घर गृहस्थीमध्ये आहेत, असे लोक कशा प्रकारे जगामध्ये राहता राहता पण भगवंतांची भक्ती करू शकतात. जेव्हा आम्ही कोणाला सांगतो की आपण भगवंतांची भक्ती करा, तर अनेक लोक आम्हाला बघून थोडं घाबरून जातात. आमची हेअरस्टाईल पण थोडी वेगळी आहे ना, तर लोकांना वाटतं की आमचे पण केस असेच उडून जातील या महाराजांच्या नादी लागलो तर. थोडं अंतर ठेवतात. संतों से दूरी मास्क है जरूरी. तर थोडं अंतर ठेवतात. तर लोकांच्या मनामध्ये गैरसमजूत आहे की भक्ती करणं, देवधर्म करणं म्हणजे घरदार सोडावं लागेल आम्हाला, काही आमचं परिवार आहे, कुटुंब आहे, मुलं आहेत, ते सर्व कामधंदा ते सोडावं लागणार का आम्हाला, असं मनामध्ये लोकांचे गैरसमजूत आहे. तर अशा लोकांसाठीच हा प्रश्न आहे की घरामध्ये राहता, प्रपंचात राहता राहता आपण काय भगवंतांची भक्ती करू शकतो का? भगवंतांनी काय उत्तर दिलं आहे? प्रारब्धं भुज्यमानो हि गीताभ्यासरत सदा समुक्ति ससुखी लोके कर्मणा नोपलिप्यते. प्रपंचात आहात आपण, प्रारब्ध भोगत आहात, पण काय करावं लागणार म्हणे? गीतेचं अभ्यास. दोन वेगवेगळे शब्द आहेत. वर्तमानपत्राचं आपण वाचन करतो आणि काही मंत्रांचं पाठ करतो, आणि विद्यार्थी शाळेमध्ये आपल्या पुस्तकांचा अभ्यास करतात. पाठ करणं, वाचन करणं, अभ्यासमध्ये अंतर आहे की नाही? रट्टा मारना ना, उसको पाठ बोलते. इंग्रजीमध्ये म्हणतात रिसायटेशन. आणि जशा प्रकारे आपण वर्तमानपत्र वाचतो, या जगातल्या बातमी वाचतो, ते वाचन आहे. अभ्यास थोडं वेगळा आहे. अभ्यास म्हणजे एकाच विषयाला आपण परत परत वाचतो, समजण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं, त्याला अभ्यास म्हटलं आहे. तर भगवंतांचे शब्द आहे, आपण लक्ष देऊन जर बघितलं, गीता अभ्यास म्हटलं आहे भगवंतांनी. आणि फक्त अभ्यासच नाही, त्यानंतर काय शब्द आहे? रतः. रतः म्हणजे आसक्त. म्हणजे जर गीतेचा अभ्यास करायला नाही मिळालं तर त्याचं मन नाही लागणार. नियमितपणे जो आपल्या जीवनामध्ये प्रपंचात राहून सुद्धा, आपल्या मुलं बाळांसोबत, कुटुंबासोबत राहून सुद्धा काय करतो म्हणजे दररोज वेळ काढून गीतेचा अभ्यास करत आहे. सदा, दररोज. असं नाही की फक्त जेव्हा गजानन धाममध्ये गीता जागृती कार्यक्रम झालं तेव्हा गीतेचा अभ्यास केलं आणि त्यानंतर आपण विसरून गेलो, तसं नाही. नियमितपणे जो अभ्यास करतो, 3 परिणाम सांगितलेत. समुक्त ससुखी लोके. तो प्रपंचात राहता राहता पण मुक्त होऊन जाणार.
म्हणजे या जगातले जे दुःख आहेत, कष्ट आहेत, त्याचा प्रभाव त्याच्यावर होणार नाही. तो नेहमी प्रसन्न राहणार. आज जगामध्ये हाच सर्वात मोठा काय म्हणणार, या जगामध्ये आता प्रसन्नतेचाच अभाव आहे. लोकांचे चेहरे बघा, कधी कधी आम्ही जातो जगामध्ये जेव्हा बाहेर, कैसा चेहरा रहता है, बोले जैसे चूसा हुआ आम, एकदम मुरझाया हुआ, ना कोई उमंग है ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. एकदम निराश झालेले आहेत, परेशान आहेत, त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत. आणि लहान लहान मुलांना पण आजकाल आम्ही भेटतो शाळेच्या. 10-12 वर्षाचा मुलगा होता. म्हटलं काय झालं? म्हणे प्रभुजी टेंशन में हूँ बहुत. छटाक भर का बच्चा अभी निकला नहीं और बोला टेंशन. तर एक कॉमन शब्द झालेला आहे आज सर्वांसाठी. जवळपास 50 वर्षापूर्वी सर्वांना असं नव्हतं, पण आज म्हणे की एक कॉमन डिझीज म्हणतात त्याला, एक सर्वसामान्य रोग आहे. लहान मुलापासनं तर म्हाताऱ्यापर्यंत. काय आहे म्हणे? स्ट्रेस म्हणतात, तणाव म्हणतात, डिप्रेशन, चिंता. नेहमी लोक चिंतित आहे खूप जास्त, आणि दिवसेंदिवस ते वाढत चाललं आहे. जितके जास्त या जगामध्ये प्रगती होत आहे, पण दुःख आणखी वाढत आहेत. तर इथे म्हटलं आहे की गीतेचा अभ्यास जो करणार, तर पहिला आहे की त्याच्या जीवनात तो मुक्त राहणार. दुसरा आहे की तो नेहमी प्रसन्न राहणार. आणि तिसरा आहे कर्मणानोपलिप्यते. आणि वेगवेगळे कर्माचे नियम राहतात, त्याच्यामध्ये तो बंधणार नाही. इतकंच नव्हे तर म्हटलं आहे की पण कोणी जर आपल्या जीवनामध्ये अजाणता त्याच्याकडनं खूप पाप घडले असतील, त्याला माहिती नव्हतं आणि त्यांनी काही पाप केले असतील, तर त्यासाठी म्हटलं आहे महापापादि पापानी गीता ध्यानम करोति चेत क्वचित स्पर्शम न कुर्वन्ति नलिनी दलमंबुवत. अंबुवत नलिनी, नलिनी म्हणजे कमळ. जशा प्रकारे पाण्यात कमळचा फूल राहून सुद्धा तो अलिप्त राहतो, पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, तसं या जगामध्ये कसा जग आहे, तर संपूर्ण जग पापमय झालेलं आहे. काही काळा अगोदर काय झालं होतं म्हणे, संपूर्ण जगामध्ये कोरोना नावाची महामारी आली होती. क्रांती कॉलनीमध्ये आली होती की नाही? काही जणांना थोडंसं कटू अनुभव आलं असेल, आपले जवळचे, आपल्यामध्ये पण काही जणांना त्या रोगाचं संक्रमण झालं असेल. आणि त्यावेळेस काय झालं म्हणजे संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे विषाणू पसरलेले होते. आणि त्यावेळेस लोक जेव्हा बाहेर जायचे तर सर्वांना असं सांगितलं गेलं होतं की मास्क पहनिये. का बरं? कारण की आपण फक्त बाहेर जेव्हा फिरणार आणि फक्त जर श्वास घेतलं तर आपण संक्रमित होऊन जाणार. काय वेगळं काय करण्याची गरज नाही, फक्त श्वास घेतलं तर कोरोनाचे विषाणू आपल्यामध्ये प्रवेश करून जातील. तर तशा प्रकारेच आज काय झालंय म्हणजे आता या वर्तमान जो युग आहे त्याला म्हणतात कलियुग. कली म्हणजे कली फूल की कली नाही, अनारकली वाली कली नाही. कली म्हणजे कलह, भांडण, तंटा, चिंता, क्लेश, पाप, दुराचार. तर काय झालं की कोरोनाच्या वेळेस संपूर्ण वायुमंडळमध्ये कोरोनाचे विषाणू पसरले होते. तसंच कलियुगाचं वैशिष्ट्य आहे की पापचे विषाणू पसरलेले आहे सर्वत्र. लोकांच्या मनामध्ये पण पापमय विचार आहेत, लोकांच्या जीवनात पाप भरलेलं आहे. आणि एका जागी तर आम्ही जेव्हा युवकांमध्ये असं काही प्रवचन देत होतो तर माहिती पडलं, आजकालचे युवक काय म्हणतात, महाराज पाप म्हणजे काय? काही पाप नाही म्हणे, काही पाप नाही, काही पुण्य नाही, जो अच्छा लगता है सब करो, कोई पाप नहीं है. तसं त्यांना माहिती नाही आहे.
जशा प्रकारे कोणी देशामध्ये आहे पण देशांच्या नियमांना जाणत नसेल, याचा अर्थ हे नाही की देशामध्ये काही नियम नाही आहेत, काही कानून नाही आहेत. त्यांचं जर आपण अवज्ञा केली तर निश्चितच दंड मिळणार. तशा प्रकारेच या जगाच्या सृष्टीमध्ये पण काही नियम विधान आहेत. त्यांचं जो उल्लंघन करतात त्याला पाप म्हटलं आहे. पण अशा पापमय जगामध्ये आपण राहत आहोत. पण अशा पापमय जगामध्ये राहता राहता काय करायचं म्हणे, गीता ध्यानम करोति चेत. नियमितपणे जो गीतेचा ध्यान करतो, ध्यान समजते ना, तर ध्यान कसं होणार? एका मुलाला मुलीचं ध्यान होतो, याद आ रही है. एका मुलीला मुलाचं ध्यान होतो. ध्यान कोणाचं होतो? तर ध्यान कोणतं पण होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे, की ज्या व्यक्तीविषयी आपण खूप जास्त ऐकणार ना, तोच ध्यानमध्ये येणार. दिवस रात्र जर लोक पिक्चर बघत असतील तर काय ध्यानमध्ये येणार? ते शाहरुख खान काय आणि हे तो तेच येणार ना. जे सतत आपण ऐकणार आणि दुसरं जे सतत आपण बघणार, तोच आपल्या ध्यानाचा विषय बनून जातो. दिवसभर जर कोणी पैसा 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 केलं तर रात्री स्वप्नामध्ये कशाचं ध्यान येणार? पैशाचं येणार. तर पहिला आपण शब्द ऐकलं की या जगामध्ये मुक्त आणि सुखी कोण राहणार? म्हणजे जो गीतेचा अभ्यास करणार. दुसरी गोष्ट आहे, या पापमय जगामध्ये आपण पापापासनं अप्रभावित कसं राहणार? म्हणजे जो गीतेचा ध्यान करणार. गीतेचं ध्यान कसं होणार? तर जो भगवद्गीतेला ऐकणार तेव्हाच तर गीतेचं ध्यान होणार ना. ऐकल्याशिवाय गीतेचं ध्यान होणार नाही. तशा प्रकारे आणि पुढे तिथे म्हटलं आहे, पहिलं आहे गीतेचा अभ्यास, दुसरं म्हटलं गीतेचं ध्यान करायचं. इतकं नाही, पण काय, गीताया पुस्तकं यत्र पाठ प्रवर्तते. कमीत कमी दररोज नियमितपणे वाचू तर शकता. ज्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन, पुरुष आहे, स्त्री आहे, मुलं आहेत, मुली आहेत, सर्व एकत्र येऊन काय करणार? लहानपणी आम्ही बघितलं आहे, जेव्हा दिवा लावायचे, शुभम करोति कल्याणम, मग आम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणायचो. आणि गीतेच्या श्लोकांचं पण अध्यायांचं काय पाठ होत करायचो आम्ही. 12वा अध्याय 15वा अध्याय असं एक नियमितपणे. असे एक पूर्वीच्या काहीतरी संस्कार होते, पण हळू आता नाही आहे. आता वेगळंच काही चाललं आहे. काय चाललंय? सकाळी उठल्याबरोबर कराग्रे, ऐकला काही जणांनी, प्रसिद्ध मंत्र आता झालेला आहे. वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमूले तू प्रभाते करदर्शनम. असं नाही आहे मंत्र काही, आता अपग्रेडेड झालेलं आहे. आजकाल तर मोबाईल पण अपग्रेड होतात ना, तर मंत्र पण अपग्रेड झालेला आहे. कराग्रे वसते व्हॉट्सॲपम, करमध्ये फेसबुकम, करमूले इंस्टाग्रामम, प्रभाते मोबाईल दर्शनम. आता अशी दशा झालेली आहे. आता गीता वगैरे नाही आहे, हेच आहे. पहिले माताजी लोक काय करायचे, लहान बाळाला घेऊन जुजू जू जुजू. आता लहान बाळ नाही, हाच एक बाळ आहे आमचा. असं वाटतं की काही लोकांच्या तर शरीराचं अविभाज्य अंग बनलेलं आहे हा यंत्र. तर दिसलं नाही तर काय म्हणतात, हाय मैं मर ही जाऊ जो तुझको ना पाहू. अशी दशा होऊन जाते काही लोकांची. जर हा यंत्र दिसलं नाही तर एकदम मन विचलित होऊन जातो. तर ज्या घरी आजकाल तर घरोघरी दिवस रात्र सकाळ संध्याकाळी मोबाईलच चालत राहतात.
बायकोचा वेगळं मोबाईल आहे, तर नवऱ्याचं वेगळं मोबाईल, तर मुलांचं वेगळं. आणि जेव्हापासून मोदीजींनी ऑनलाईन एज्युकेशन केलं, डिजिटल एज्युकेशन झालं, तर म्हणजे लहान लहान मुलांच्या हातात पण मोबाईल आला आता. तर काय म्हणावं. तर जे काही असो, पण ज्या घरी नियमितपणे भगवद्गीतेचा पाठ केलं जाते, तर त्याचा काय परिणाम आहे. तत्र सर्वाणि तीर्थानि प्रयागादानि तत्र वै. इथनं आपण अमरावतीनं समजा आमचे श्री गोविंद प्रभू आहेत, ते घेऊन चाललेत काही जणांना तिरुपतीला. दक्षिण भारत यात्रा चालली आहे. आपल्या माहितीसाठी काही 4-5 सीट आहे सध्या आत्ता पण शिल्लक, असं बहुतेक काहीतरी कानात पडलं होतं माझ्या. आपण कोणी जर इच्छुक असाल तर. पण किती काही भरपूर काही कसरत करावी लागते. तीर्थयात्रा जाण्यासाठी 4-4 महिनेपूर्वी तयारी करा. मग कोणी तिरुपतीला जाणार, तर कोणी द्वारकेला जाणार, तर कधी जगन्नाथपुरी जा, तर केदारनाथ बद्रीनाथ जा. किती तीर्थ करू शकणार आपण. सर्व तीर्थामध्ये जाऊ शकत नाही. आणि तीर्थात पण गेले तर ट्रेननी जा, मग तिथे खूप काही परिश्रम करावे लागतात. तर आपल्या माहितीसाठी या ब्रह्मांडात किती तीर्थ आहेत. 4 धाम तर आहेत, तर पुष्कर आहे, तर गोदावरी आहे, तर नर्मदा आहे, तर पंढरपूर आहे. किती आहे, जास्त नाही, जवळपास 66 अरब तीर्थ आहेत. किती? 66 म्हणतात ना, 66. बरोबर आहे मराठी माझी. 66 अरब तीर्थ आहे. ज्या घरात संपूर्ण कुटुंब न चुकता दररोज भगवद्गीतेचा पाठ करतो, असं म्हटलं जाते की तिथे सर्व ब्रह्मांडातले तीर्थ एकत्र येऊन वास करतात. श्रीकृष्ण भगवान की. इतकंच नव्हे तर पुढे सर्व देवाश ऋषयो योगिना पन्नगाशये गोपाल बालकृष्णोपी नारद ध्रुव पार्षदै सहायो जायते शीघ्रम यत्र गीता प्रवर्तते. ब्रह्मांडाचे सर्व तीर्थ त्या घरात आहेत. तर क्रांती कॉलनीमध्ये आज अनंतशेष प्रभूजींचं प्रवचन ऐकून कोणाच्या मनामध्ये शुभ संकल्प झालं, आत्ताच मी गीता घेऊन जाणार आणि आजपासून आम्ही गीता सुरू करू, तर क्रांती कॉलनीमध्ये ज्या घरी असा संकल्प झालं, समजा क्रांती कॉलनीच्या त्या घरात जर तुम्ही प्रवेश केलं, तर ब्रह्मांडाच्या सर्व तीर्थामध्ये स्नान करण्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार. हरी बोल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तर हरी म्हणण्यात काही नुकसान नाही आहे. तर अधूनमधून काय म्हणू शकता आपण. काय म्हणायचं, ऐकू येत नाही आहे. मुखे म्हणा, तोंडाने म्हणावं लागेल ना. काय म्हणावं लागेल, हरी बोल. काय म्हणायचं, थोडं जोराने म्हणा की, आणखी जोराने म्हणू शकता, हरी बोल. तर फक्त तीर्थच नाही, तर जितके 33 कोटी देवता आहेत त्या घरामध्ये प्रकट होऊन जातात. इतकंच नव्हे, त्या जगातले सप्तर्षी आहे, वसिष्ठ, जितके पण ऋषीमुनी आहेत, जितके योगी आहेत, इतकंच नव्हे तर साक्षात गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल बाल कृष्णोपी. आणि तितकंच नव्हे, भगवंतांचे जितके भक्त आहेत, प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, नारद आहेत, ते सर्व सुद्धा त्या घरात नित्य वास करतात. ज्या घरात सर्व कुटुंब मिळून न चुकता दररोज भगवद्गीतेचं पाठ करणार. श्रीमद भगवद्गीता की. आणि ज्या घरात मग नवरा बायको मिळून घर घर की कहाणी नाही म्हणत, इसके घर में क्या हुआ, उसके घर में क्या हुआ, इसने क्या सब्जी बनाई, इकड तिकडे चुगल्या नाही लावायचं. काय करायचं, यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं श्रुतं तत्र निश्चितं पृथ्वी निवसामि सदैव हि. काय म्हटलंय पुढे, जिथे विचार, पठनं पाठनं श्रुतं. एक आहे पठन म्हणजे वाचणं, पाठन म्हणजे शिकवणं, जसं इथे चाललं आहे. तर ज्या घरात बसून आपसात चर्चा होते, गीतेमध्ये अर्जुनाने काय प्रश्न विचारलं, मग श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं,
या शब्दांना आपण कशा प्रकारे समजायला हवं, आपल्या जीवनात आपण कसं आत्मसात करू शकतो, असं एक एक शब्दांना आपण चर्चा जेव्हा करतो, असं भगवंत स्वतः म्हणतात, निश्चितम निवसामी सदैव. हे पृथ्वी, मी सतत तिथे वास करतो, तिथे गीतेची चर्चा केली जाते. श्रीकृष्ण भगवान की. तेरा साथ है जो मुझे क्या कमी है, असे भजन म्हणतात ना. साक्षात भगवंत जर आपल्या सोबत राहतील तर मग काय म्हणावं, काय जीवनात मग अभाव राहणार आहे. तर अशा प्रकारे खूप काही महात्म्य आहे. तर पूर्ण सर्व शब्द नाही बोलणार, कारण की आज तसं पण उशिरा सुरू, तर आज सारमध्ये आणखी पण खूप काही पूर्ण अध्याय आहे इथे तर माझ्यासमोर. याच्यामध्ये खूप काही म्हटलं आहे. जर 18 अध्यायाचं दररोज कोणी पाठ करत असेल, ज्ञानाची सिद्धी प्राप्त होऊन जाते. आम्ही बघितले असे अनेक जणांना, आज पण बघितलं आहे, यांचं नियम आहे की सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर जर गीतेचं पाठ नाही केलं तेव्हा पण ते पाणी नाही घेत. अशाला आजकाल कसं आहे, म्हणजे उठल्याबरोबर ते एकतर मोबाईल पाहिजे, बेड टी पाहिजे आणि वर्तमानपत्र पाहिजे. पहिले उठल्याबरोबर सकाळी भगवद्गीताचं वाचन केलं जात होतं. तर नियमितपणे जर 18 अध्यायांचं कोणी पाठ करत असेल, म्हणजे ज्ञानसिद्धी म्हणजे गीतेचा प्रत्येक शब्दाचा साक्षात्कार त्याला होऊन जाणार. आणि याती परमपदम, साक्षात गोकुळ वृंदावनाची प्राप्ती होणार जो जीवनात नियमितपणे गीतेचा पाठ करणार. पूर्ण पाठ कसं करणार प्रभूजी, वेळ आहे का आपल्याजवळ? मरने को फुर्सत नाही प्रभूजी. म्हणणारे लोक असे म्हणतात, पण गीता कोणी म्हटली? श्रीकृष्णाने म्हटली. केव्हा म्हटली? आता सांगितलं ना, युद्धभूमी पर, रणभूमी होती कुरुक्षेत्रची, तर तिथे एकदम निवांत गप्पा मारत बसले होते का श्रीकृष्ण अर्जुन? ततः शंकश्च भैर्यश्च पणवानक गोन्मुखा शब्दस्तु मूलोऽभवत् पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मौ महाशंकं भीमकर्मावृकोदर. 64 कोटी सेना एकत्रित झाली होती. शंखनाद झाले. श्रीकृष्णाने शंख वाजवलं, अर्जुनाने शंख वाजवलं, भीम, युधिष्ठिर महाराज, भीष्म पितामह, द्रोणाचार्य सर्वांनी आपले शंख वाजवले. तुमचं पर्सनल मोबाईल राहतो तसे क्षत्रियांचे पर्सनल शंख राहतात. तर प्रत्येकाने आपापले शंख वाजवले. आणि शंख वाजवलं म्हणजे काय? म्हणजे युद्धाची सुरुवात झाली. आक्रमण ऐकलं ना? अथ श्री महाभारत कथा. B.R. चोपडाचं महाभारत आपल्याला आठवलं असेल तर. आक्रमण आणि सर्व तलवार काढतात, धनुष बाण सर्व तयार होऊन जाते. आणि युद्ध म्हणजे काही गंमत नाही आहे. एक दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी तत्पर झाले होते. डोळे पूर्ण लाल लाल झालेले त्यांचे, एक दुसऱ्याला मारायला तयार झाले. आणि शंख वाजलं म्हणजे जसं आपण काय ते रेसिंग राहते ना, दौड राहते, त्याच्यामध्ये विसल वाजवा, शिटी वाजवतात. शिटी वाजवली म्हणजे 1 2 3 आणि शिटी वाजली म्हणजे धावणं सुरू. शंख वाजलं म्हणजे युद्ध सुरू. तर सर्व आपले शस्त्र सोडणार, शंख वाजले, आक्रमण होणार. इतक्यातच मध्ये एक मिनिट अर्जुनाने हात वर, थांबा थांबा थांबा, थोडं बांधा घोडं. माझ्या जीवनात काही प्रश्न आहेत. आणि युद्धाच्या वेळेस जेव्हा एक दुसऱ्याला मारायला तयार झालेलं आहे, त्यावेळेस युद्धामधनं वेळात वेळ काढून अर्जुनानी श्रीकृष्णाकडनं भगवद्गीता रणभूमीवर ऐकली. जर युद्धाच्या इतक्या व्यस्त काळामध्ये अर्जुन भगवद्गीता ऐकू शकतो, तर आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यस्त जीवनामधनं वेळ काढून गीता वाचू शकत की नाही? वाचू शकता ना. मराठीत म्हणतात, केल्याने आधी केले जावे, जहाँ चाह वहाँ राह. इंग्रजीमध्ये म्हणतात, वेअर इज अ विल देर इज अ वे. तर पहिले जाणीव व्हायला हवी. आपल्यामधनं किती जणांचे खूप जास्त बिझी राहतात आणि इतके जास्त व्यस्त आहेत की
जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. इतना काम रहता है, पति को देखो, बच्चों को देखो, सास ससुर को देखो, ये काम वो काम, इतना काम रहता है प्रभु जी की खाने को भी फुर्सत नहीं है. असं झालंय कोणासोबत की घरामध्ये इतकं काम वाढलं, इतकं काम वाढलं की तुम्ही झोपणं सुद्धा सोडून दिलं. असं होणार का? नाही. का बरं? कारण की व्यक्ती जर खाणार नाही, झोपणार नाही तर पागल होऊन जाणार. तर या शरीराला जगण्यासाठी काही मूलभूत आवश्यकता आहेत, काही गरजा आहेत. त्याच्यामधनं आहार, निद्रा या दोघांचं महत्त्व आहे. तर शरीराच्या काही मूलभूत गरजा आहेत, तशा प्रकारे आत्म्याच्या पण काही मूलभूत गरजा आहेत. जशा प्रकारे शरीरासाठी वेळ काढून आपण जेवण करतो, शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढून आपण झोपतो, तशा प्रकारेच वेळात वेळ काढून आपण गीता दररोज वाचायला हवी. समजलं? तर समजलं तर आरामाने 18 अध्याय पण करू शकतो आपण. जर 18 अध्याय केले तर जास्त वेळ नाही लागत. एक नियमित अभ्यास केला तर असे मी अनेक जणांना बघितले 1.5-2 तासात पण संपूर्ण 18 अध्यायाचा पाठ करतात. आणि काही जण आणखी प्रवीण दक्ष झाले तर 1 तासात सुद्धा होतो. तितकं होत नसेल तर पाठे असमर्थ संपूर्णे, संपूर्ण पाठ करण्यामध्ये असमर्थ आहात, ततो अर्धम पाठमाचरेत. गीतेमध्ये किती अध्याय आहेत कोणाला माहिती आहे का? हात वरती करा. इस्कॉनच्या भक्तांना उत्तर नाही द्यायचं. 18 अध्याय आहेत. तर 18 अध्याय तर अर्ध म्हणजे किती झालं? 9. जर 9 अध्याय दररोज आपण वाचन केलं तर काय मिळणार फळ? तदा गोदानजम पुण्यम लभते नात्र संशय. किती मोठा पुण्य आहे. आजकाल तर अमरावतीमध्ये गाई सुद्धा दिसत नाही. दररोज 9 अध्याय पाठ केल्याने आपल्याला दररोज गोदानचं पुण्य प्राप्त होणार. हरी बोल. इतकं पण काही जण 9 अध्याय कैसे करेंगे, टाइम ही नहीं है. प्रभु जी आपके प्रवचन में बैठने के लिए टाइम नहीं है तो गीता कैसे पढ़ेंगे? ठीक आहे, आणखी थोडं डिस्काउंट देतो आम्ही. किती डिस्काउंट आहे? 3 भागम. आता 3 भाग करा. 18चे 3 भाग मध्ये किती झाले? 6 अध्याय. जर पाठ केलं तर गंगा स्नान फलम लभेत. क्रांती कॉलनीमध्ये आपल्या घरी बसल्या बसल्या तुम्हाला गंगा स्नानचं फल प्राप्त होणार, फक्त 3 अध्याय वाचल्याने. भगवद्गीता की नाही, क्षमा करा, 6 अध्याय. आणि तितकं पण नव्हे तर षडशम जपमानस्तु सोमयाग फलम लभेत. तर 6 भाग केले म्हणजे 3 अध्याय है ना. फक्त दररोज काय करायचं म्हणजे फक्त 3 अध्याय. किती? 3 अध्याय केले तर म्हणजे सोमयागचा फल प्राप्त होतो. महाराज जी टाइम कहाँ है, क्या चल रही है? बोले रॅट रेस. आजकाल आधुनिक जगाला काय म्हटलं जाते? आमचे प्रभुपाद महाराज म्हणायचे आधुनिक जग कसं आहे म्हणजे रॅट रेस सिव्हिलायझेशन म्हणतात. चूहो की दौड. बघितलंय का उंदरांना? आहे क्रांती कॉलनीमध्ये? आपल्या घरी आहेत की नाही? नाही आहे? आहेत. उंदरांना कधी बघितलंय असं आरामाने सोफ्यावर बसले आहेत असे निवांत पायावर पाय ठेवून? फक्त एका जागीच बघितलं मी. कुठे? म्हणजे टॉम अँड जेरी. लहानपणी त्याच्यामध्ये मांजर पळत राहते आणि उंदीर आराम बसतो. पण साधारणपणे आपण उंदीराला कधी आरामाने बसलं बघितलंय का? सारखं पळत राहतो इथून तिथे इथून इथे. आणि काय करणार? एकच काम आहे. इथे एक बिल बनवणार, मग तिथे जाणार, मग दुसरा बिल या घरामध्ये, तर तिसरा बिल या घरामध्ये, मग इथे बिल, एक प्लॉट इथे घ्यायचं, एक अमरावतीमध्ये प्लॉट, एक पुण्यामध्ये प्लॉट, एक बँगलोरमध्ये प्लॉट, एक नागपूरमध्ये प्लॉट. आणि तो राहत कुठे नाही. ते कोणाचं काम आहे? म्हणजे उंदीरचं. फक्त एका जागा बनवत राहतो, तो घर बनवत राहतो, स्वतः कुठे राहत नाही. तर असेच लोक सारखे पळत आहे. आणि समजा तुम्ही उंदीराला थांबवलं, इतकी धावपळ कशा चालली आहे, तर उंदीराला पण आपल्या जीवनाचं ध्येय माहिती नाही. तसं या जगात लोक पळत आहेत. तर अशा प्रकारे खूप काही सांगितलं आहे. अध्यायांचं किती पाठ करायला हवं,
अशी भगवद्गीता जी आहे, जे कोणी शृण्वन्ति पठन्ति गीताशास्त्रमहर्निशम, शेवटी काय म्हटलं आहे, जो नियमितपणे दिवस रात्र काय करणार, त्याच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. दररोज आपण गीता वाचूया, गीता समजूया, गीताचा विचार करूया. तर अशा व्यक्तीला जो गीतेचा विचार करतो, इतरांना भगवद्गीता शिकवतो, त्याविषयी काय म्हटलं आहे, न ते वै मानुषा गेया देवा एव न संशय. तो या जगामध्ये दिसायला माणसासारखा दिसतो, पण साक्षात देवताच अवतरले आहेत, जे नियमितपणे गीतेचं वाचन करतात. तशा प्रकारे गीतेचं खूप महत्त्व म्हटलं आहे. आणि शंकराचार्यांच्या शब्दात म्हटलं गेलं तर शंकराचार्य म्हणतात, गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोपदमाप्नोति भयशोकादिवर्जित. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनाचे दोन स्थिती नेहमी राहतात. आपलं मन काय करतो, म्हणजे जे काही आपल्या जीवनात घडलेलं आहे, ज्याला म्हणतात भूतकाळ, भूतकाळसाठी सतत आपण शोक करतो. असं का बरं झालं, मला कोरोना का बरं झालं होतं, आमच्या घरी याची मृत्यू का बरं झाली, मला अशी सून का बरं मिळाली. आणि माहीत नाही, आपण पण नाराज नका हो. असं खूप काही आपल्या जीवनात काही घडलं आहे, त्यासाठी आपण सतत शोक करतो. आणि दुसरं आहे, भविष्य काळासाठी सतत मनामध्ये भय आहे. जर मी आजारी झालो तर काय होणार, जर माझी मृत्यू झाली तर काय होणार, जर मी म्हातारा झालो तर काय होणार, मला डायबिटीज झालं तर काय होणार. भोगे रोग भयम कुलच्युती भयम रूपे जराया भयम माने दैन्य भयम. खूप सुंदर असेल तर काय म्हटलंय, रूपे जराया भयम. सुंदर व्यक्तीला म्हातारपणचं भय आहे. भोगे रोग भयम, जास्त खाल्लं तर आजारचा भय राहतो. या जगामध्ये सतत भय आहेत. आणि शेवटी जर माझी मृत्यू झाली तर काय होणार. तर मनाचे दोन स्थिती आहेत, भय शोक, भय शोक. पण जो कोणी गीतेचा नियमितपणे पाठ करणार, तर म्हणे भय शोकादिवर्जित, हे भय शोकातनं मुक्त होऊन जातो. तर आज आपण थोडक्यात काही या गीतेचं महात्म्य ऐकलं. पण आज आधुनिक जगामध्ये पण गीतेचं काही महत्त्व आहे की नाही. तर उद्या आपण या आधुनिक जगामध्ये 2025 साली आपण ज्या जगत आहोत, त्या आधुनिक जगामध्ये पण असे अनेक लोक आहेत जे गीतेचं महत्त्व समजले आहेत. मोठे मोठे महान संत आहेत, मोठे मोठे महान पुरुष आहेत. आणि का बरं खरंच गीता वाचायला हवी, हे खूप इमर्जन्सी सिच्युएशन आहे. घरोघरी आता गीता जर शिकवली नाही गेली, गीतेचा अभ्यास नाही केलं, तर खूप भयंकर दुर्दशा होणार आहे या जगाची. आणि घरोघरी आपण बघत आहोत. तर उद्या आपण ते ऐकूया की कसं या जगामध्ये जर गीता वाचल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये काय फायदे होत आहे, आणि गीता नाही वाचली तर नुकसान काय होणार आहे. त्याला आपण उद्याच ऐकूया, कारण की आता महाराजांची आरती पण सुरू होत आहे. तर आपण थोडक्यात, आता माहीत नाही इथे पण आरती करण्याचा विचार होतं, पण नाही तिथे गीतेची आरती इथे अच्छा, तिथे आरती करून येणार मग परत. हां, अच्छा, आरती सुरू आहे. तर इथे आपण गीतेची आरती सोबत करू शकतो. हां, ते किती 10 मिनटात आहे का. अच्छा अच्छा अच्छा, तर ठीक आहे. तर 5 मिनटं थोडक्यात मी आणखी काही शब्दांना आपण ऐकून. हां, तर पुढे शंकराचार्य म्हणतात की आपल्यामधनं दररोज आपण काय करतो, दररोज एक कार्य आपण उठल्याबरोबर करतो. काय करतो म्हणे, दररोज जलस्नानम दिने दिने. दररोज आंघोळ करतो की नाही. का बरं आंघोळ करतो, कोणी सांगू शकणार. स्नान का बरं करतात आपण. हां,
शुची म्हणजे पवित्र होण्यासाठी. पवित्र होण्यासाठी का बरं? कारण की या जगाचा स्वभाव आहे. तुम्ही ज्या जगामध्ये राहता, जेव्हा तुम्ही या शरीरामध्ये आहात, हा जग असा अपवित्र आहे की काही तुम्ही नाही केलं, फक्त बसून राहिले तरीसुद्धा शरीर अपवित्र होत राहतो. धूळ येते, कचरा येतो, तर शरीर अपवित्र होतो. कानामध्ये कचरा जाणार, डोळ्यामध्ये, नाकात. तर काय महत्त्वाचं आहे म्हणजे दररोज जर शरीराला शुद्ध ठेवायचं असेल, शरीराला निरोगी ठेवायचं, जर आपण आंघोळ नाही केली तर काय होणार? कोणकोणते त्याचे नुकसान आहेत? तामसिक बुद्धी होऊन जाणार. आणि दुसरं आहे की आपलं शरीर अपवित्र राहिलं जर तर आपल्याला आजार पण होतील, रोग होतात. आणि मग दुर्गंध वाढते, तर दुर्गंध होणार, आजार वाढतील आणि तामसिक वृत्ती येतील. तर त्यामुळे नियमितपणे स्नान करणं गरजेचं आहे. त्या जगामध्ये जेव्हा आपण राहतोय, आपल्या न कळता पण शरीर अपवित्र होतो. तशा प्रकारे या जगामध्ये जेव्हा आपण राहतो तर आपल्या न कळता मनसुद्धा अपवित्र होतो. तर शरीराला दररोज आंघोळीची गरज आहे की नाही? तर मनाला आंघोळीची गरज आहे की नाही? तर माझ्यासोबत म्हणू शकता, मलिने मोचनम पुंसाम. म्हणा, जलस्नानं दिने दिने सकृद्गीतामृतं स्नानं संसारमलनाशनम. तो मलिन है, मतलब मैल से मुक्त होने के लिए पानी से स्नान किया जाता है. वैसे ही मन की गंदगी को साफ करने के लिए हर रोज गीता में स्नान किया जाता है. आणि शेवटी म्हटलं गेलं तर लोक म्हणणार, महाराज आपण गीतेविषयी म्हणताय, गीता पण आहे, वेद पण आहे, पुराण सुद्धा आहे, किती वाचणार, काय काय वाचणार? तर म्हणे आजकाल काय चाललंय म्हणे, क्रॅश कोर्स चालतात ना. क्रॅश कोर्स म्हणजे थोडक्यात सर्व द्या, सारांशमध्ये. तसंच म्हटलं आहे. शंकराचार्य म्हणतात, आमच्या मागे परत म्हणा, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्सो सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतं महान. तर सर्व जितके वेद आहेत, 4 वेद आहेत, माहिती आहे की नाही आपल्याला? आणि काय आहे म्हणजे 18 पुराण आहेत, 108 उपनिषद आहेत, मग महाभारत आहे, मग रामायण आहे, वेदांग आहे, आणि खूप काही आहेत, उपपुराण सुद्धा आहेत. किती वाचणार आपण? आणि आजकालच्या लोकांना संस्कृत तर समजतच नाही. महाभारतमध्ये किती श्लोक आहे म्हणे? 1,00,000 श्लोक आहेत. रामायणमध्ये किती श्लोक आहेत? वाल्मिकी रामायण म्हणे 25,000 श्लोक आहेत. तर इतकं आपण समजू शकणार का? म्हणे सर्वांचं भगवंतांनी काय केलं म्हणे, क्रांती कॉलनीच्या लोकांचं विचार केलं. भगवंत श्रीकृष्णाने 5,000 वर्षापूर्वी आणि जितके 4 वेद उपनिषद सर्वांचं सार काढलं आहे. तर गाईचं सार काय आहे म्हणे? दूध. तर तशा प्रकारे समस्त वैदिक वाङ्मय आहे, तर गाईसारखं आहे. तर त्या गाईचं दूध काय आहे म्हणे? भगवद्गीता हे दूध आहे. तर गाईचं दूध कसं काढणार? तर म्हणे काढणार कोणी माणूस पाहिजे ना. तर काढणार कोण आहे म्हणे? दोग्धा गोपालनंदना. गोपाल कृष्ण आहेत, यांनी संपूर्ण वैदिक वाङ्मयचं सार आहे ते दिलं आहे. आणि गाय दूध केव्हा देणार म्हणे? वासरं सुद्धा पाहिजे ना. तर कोण आहे? पार्थो वत्स
तर वासर साक्षात अर्जुन आहे, ज्याच्यामुळे भगवद्गीता निघाली आहे. या गीतेमध्ये इतर अन्य ग्रंथांमधलं काय वैशिष्ट्य आहे? हे सर्वांपेक्षा एकदम वेगळं आहे ग्रंथ. का बरं? गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरै या स्वयं पद्मनाभश्च मुखपद्मात् विनिसृता. इतर कोणतंच ग्रंथ या जगामध्ये वाचण्याची गरज नाही जर गीतेला आपण समजून घेतलं चांगल्या प्रकारे तर. का बरं? इतर सर्व ग्रंथ आहेत, 4 वेद आहे, 108 उपनिषद, पुराण आहेत, रामायण, सर्व भगवंताविषयीच आहेत, सर्व भगवंतांच्या द्वारेच आलेले आहेत. पण भगवद्गीतेचं वैशिष्ट्य काय? भगवद्गीता साक्षात भगवंतांच्या मुखातनं प्रगट झाली आहे. वेद उपनिषद पण आहेत, ब्रह्माजीने ध्यान केलं आणि ब्रह्माच्या हृदयात भगवंतांनी ज्ञान प्रगट केलं वेदांचं. पण गीता एकमेव असा ज्ञान आहे जो भगवंतांच्या एकदम मुखातनं निघालेला आहे. भगवंतांच्या चरणातनं जे प्रगट झालं ते आहे गंगा, आणि भगवंतांच्या मुखातनं जे प्रगट झालं ते आहे गीता. हे 2 महत्वाचे आहे. या स्वयं पद्मनाभस. त्यामुळे शेवटी निष्कर्ष काय निघालं? तर शंकराचार्य म्हणतात, आजकाल लोकांना खूप जास्त काही सांगितलं तर लोक काय होतात म्हणे, कन्फ्यूज होऊन जातात. एक तर आहे ट्यूबलाईट फ्यूज होतो आणि आम्ही कन्फ्यूज होतो, भ्रमित होऊन जातो. थोडक्यात सांगा, जास्त लांबू नका. तर शेवटी निष्कर्ष इतकंच आहे, एक 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 बस. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको पुत्र देवकी पुत्र एव एको मंत्र तस्य नामानि यानि. कर्म तसं कर्माणि एकम आहे, तसं एको कर्म तस्य देवस्य सेवा. एक 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 है ना. एक शास्त्र. मी नाही म्हटलं, कोण म्हणत आहे? शंकराचार्य म्हणत आहे. आणि ते शंकराचार्याचा निष्कर्ष आहे, ज्यांनी वेदांत वर टीका लिहिली आहे. ते म्हणतात एकच शास्त्र सर्वात महत्त्वाचं. कोणतं? देवकी पुत्र श्रीकृष्णांनी गायलेले जे शब्द आहेत त्याला म्हणतात गीता. आणि एकमेव जे आराध्य आहे सर्वांचे ते आहे गोपाल कृष्ण श्रीकृष्ण देवकी नंदन. एक मंत्र कोणाचा म्हणजे त्या भगवंतांच्या नावाचं उच्चारण, तोच मंत्र आहे. आणि या जगातलं एकमेव कर्तव्य काय आहे म्हणजे त्या भगवंतांची सेवा करणं. तर अनेक पुराणांचे शंकराचार्यांच्या शब्दांना आपण ऐकलं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात पण संत झाले. त्यांचे शब्द काय? गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. गीतेचा महिमा बोलवे नावाचे बंधने जीवाची दूर होती. गीता महात्म्य. एक एक अक्षर कोटी अश्वमेध फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. फक्त 3 वेळा कोणी काय म्हटलं? गीता गीता गीता. गीता वाचले नाही. आमची राधा आराध्य माता सर्वांना जाऊन काय म्हणतात म्हणजे गीता जागृती गीता जागृती गीता जागृती. 3 वेळा गीता म्हटलं की नाही? या कार्यक्रमाचं आपण दुसऱ्यांना जर प्रचार केलं तर काय झालं म्हणजे गीता गीता म्हटलं तर म्हणे पाप नष्ट होऊन जातात. किती पवित्र हा आहे शब्द. गीतेची महिमा आपण आज ऐकतो आहे. गीतेची महिमा बोलल्याने, गीतेची महिमा ऐकल्याने सुद्धा जीवनातले बंधन नष्ट होऊन जातात. आणि गीतेचं किती महत्त्व आहे म्हणे एक एक अक्षर म्हटलं आहे.
अश्वमेध यज्ञ माहिती आहे, रामायणमध्ये आपण कथा ऐकली असेल. प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केलं होतं, मग तो घोड्याला लव आणि कुशनी पकडलं, अशी कथा येते. एक अश्वमेध यज्ञ करण्यासाठी संपूर्ण जगातली पूर्ण संपत्ती लावली तर एक अश्वमेध यज्ञ होणार, इतका खर्च आहे. आणि एक गीतेचा अक्षरचं उच्चारण केल्याने कोटी अश्वमेधचं फळ प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता की. आणि नामदेव महाराज काय म्हणतात, नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, लाभ त्याच्या हात बोलवेना. आणि संपूर्ण गीता वाचली तर काय त्याचं लाभ आहे हे आपण सांगू शकत नाही. एकनाथ महाराजांनी काय म्हटलंय, गीतेचा आवर्तन त्याचे ऐका पुण्य, सावध अंतःकरण करून या. एकाग्रपणे आपण अंतःकरणाने ऐका. गीतेचं आवर्तन, आवर्तन समजते, परत परत वाचणं. काही जणांचे नियमितपणे वाचतात. आम्ही कोणाला म्हटलं की गीता वाचली का, म्हणे झाली महाराज एक वेळा. गीता संपवण्याचा विषय नाही आहे. गीता नियमितपणे एक वेळा झाली, दुसऱ्यांदा, मग दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, दररोज वाचायला हवी. जो नियमितपणे अशी गीता वाचतो त्याला म्हटलं गीतेचं आवर्तन. गीतेच्या सुकृता मौनावला विधाता, हरिहरा तत्वता बोध झाला. विधाता ब्रह्माजी पण बोलू शकत नाही गीतेचं महत्व. मौनावला विधाता म्हटलं आहे. आणि हरिहरा, हरी आणि हर, भगवंत श्रीकृष्णाचं, महादेवांचं तत्व पूर्णपणे जाणून जातो कोणी जर गीतेचं महत्व समजलं तर. वैकुंठापासुनी जाणतेने बांधले सदन, त्रैलोकीची तीर्थाटन घडले त्यासी. सदन म्हणजे समजते ना, इथे 2 BHK फ्लॅट बनवणार तुम्ही, 1 BHK फ्लॅट घेणार. पण जो गीतेचा नियमित पाठ करतो म्हटलं वैकुंठामध्ये त्याच्यासाठी घर बांधला जातो. श्रीकृष्ण भगवान की. आणि त्रैलोकीची तीर्थाटन, सर्व तीर्थयात्रा घडली क्रांती कॉलनीमध्ये बसल्या बसल्याच, फक्त गीतेचं नियमितपणे वाचन केल्याने. वाराणसी यात्रा तेणे केल्या अपारा, लक्ष लक्षांतरा द्विजभोजने. ब्राह्मण भोजन झालं, सर्व तीर्थांची यात्रा झाली. आणि आणिक मेरू समान वाटिले सुवर्ण, कोट्यान कोटी पूजन साधूचे केले. मेरू पर्वत इतका स्वर्ण दानचा पुण्य प्राप्त होतो केवळ नियमितपणे गीता वाचल्याने. आणि करोडो साधूंचा पूजनचं फळ प्राप्त होतो. अशी महिमा या गीतेची. एका जनार्दनी जाणू इतके घडे महापुण्य, हे सत्य सत्य वचन गीता आवडतणी. तेव्हा एकनाथ महाराज म्हणत आहे किती महापुण्य आहे ह्या गीतेचं. तर खूप पूर्वीच्या काळी असे संस्कार होते घरोघरी, की खूप जास्त गीतेचं महत्त्व माहिती होतं लोकांना, गीता वाचली जात होती. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीतेच्या शब्दांना नियमितपणे ऐकलं. अनेक जणांचं अनुभव आहे जे घरोघरी आपले पूजा करत असतील, भगवंतांचं व्रत करणार, उपवास करणार. आपण सर्व करू शकतो पण एक गोष्ट होत नाही. काय म्हणे, मन भगवंतात लागत नाही. किती पण पूजा केली पण मन घरामध्येच राहतो ना. हिंदीमध्ये काही लोक भजन पण गातात, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचलता है. अनुभव आहे की मन लागत नाही. मनात भगवंतांचं स्मरण चिंतन होत नाही. पण इथे तुकाराम महाराज म्हणतात खूप सोपं उपाय आहे. जो भगवद्गीता वाचणार, भगवद्गीता शब्दांना ऐकणार, त्याला स्वाभाविक मनामध्ये भगवंतांचं चिंतन होणार. तर असं अनेक महत्त्व आहेत या गीतेचे. तर त्यालाच आपण ऐकलं आहेत. आणि इतकंच नव्हे तर आधुनिक जगामध्ये जर आपण बघणार तसे अनेक लोक झाले. या भारताचे जे राष्ट्रपिता होते कोण, महात्मा गांधी, त्यांचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे? स्वातंत्र्य लढाई ज्यांनी केली. आणि असं म्हटलं जाते
त्यांनी अहिंसेच्या द्वारा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात खूप मोठा त्यांचा योगदान होता. त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? आपण मोबाईल घेऊन फिरता ना, तशा प्रकारेच महात्मा गांधीचं वैशिष्ट्य होतं की महात्मा गांधी नियमितपणे आपल्यासोबत भगवद्गीता ठेवत होते. चालता फिरता उठता बसता प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत भगवद्गीता अशी हातात राहायची. आणि त्यांचा अनुभव काय आहे त्यांच्या शब्दातच आपण ऐकूया. हे हिंदीत आहे, आता हिंदीची प्रस्तुती होती, पण मराठीत पण आपण समजू शकता की जेव्हा माझ्या जीवनामध्ये खूप असे द्वंद्व येतात, शंका डाऊट्स येतात, मला समजत नाही मी काय करायला पाहिजे आणि मी पूर्णपणे निराश हताश होऊन जातो, मला कोणतंच म्हणजे आशेचं किरण दिसत नाही आहे, तेव्हा काय करतो? त्यांचं विश्वास होतं ते तुरंत भगवद्गीता उचलायचे महात्मा गांधी आणि भगवद्गीता उचलून असे उघडायचे. आणि जसं भगवद्गीताला उघडला, नेमकं त्यांच्या मनातले जे संशय असतील, जे प्रश्न असतील, त्या संशयाचं समाधान त्यांना प्राप्त व्हायचं. काय म्हटलंय? मुझे उम्मीद देने वाला श्लोक मिलता है और अत्यंत दुखमय परिस्थिति में भी मेरा चेहरा प्रसन्नता से खिल जाता है. तर त्या महात्मा गांधींचा असा अनुभव आहे, जो कोई भगवत गीता का प्रतिदिन चिंतन करेगा उसे नित्य नवीन आनंद प्राप्त होगा और प्रतिदिन एक नया अर्थ प्रकाशित होगा. हे महात्मा गांधीचं अनुभव झालं. आणि विशेष करून त्यांचं खूप जास्त जोर होतं की घरोघरी लोकांनी गीताचं शिक्षण द्यायला हवं. आता काही राज्यामध्ये आम्ही बघितलं आहे, मध्य प्रदेशमध्ये चाललं आहे. काही वर्षा अगोदर आम्ही जेव्हा नागपुरात होतो, आमचे एक भक्त होते परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, ते नागपुरात आले होते, विशेष करून आपले माननीय मोहन भागवत यांना भेटायला. आणि विषय काय होतं मी ऐकलं होतं त्यावेळेस की विशेष करून महाराष्ट्राचा जो पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये गीतेचं आपण संमेलन करायला पाहिजे, त्यासाठी त्याची चर्चा चालली होती. तर इथे म्हटलं आहे महात्मा गांधी काय म्हणतात, भगवद्गीता मानवता को अपने शरीर मन और आत्मा से शुद्ध कर्तव्य करने पर समर्पित करने आवाहन करती है. शिकवते भगवद्गीता आपण कसं जगायला हवं, आपण कसं बोलायला हवं, आपण कशा प्रकारे व्यवहार करायला हवं आणि विशेष करून मनातल्या नकारात्मक विचारांपासून कसं मुक्त व्हायला हवं, या सर्व गोष्टी. तर हे तर आपले भारताचे झाले, पण भारताच्या बाहेर सुद्धा बघणार अनेक लोक, एक खूप मोठे वैज्ञानिक झाले ज्यांचं काय नाव होतं म्हणून आईन्स्टाईन, ते नियमितपणे गीता वाचायचे. आणि त्यांचा अनुभव काय, जेव्हा पण मी भगवद्गीता वाचतो आणि विशेष करून जेव्हा मला विभूती योग कशा प्रकारे भगवंतांनी सृष्टी केली या जगाची, हा विचार जेव्हा माझ्या मनात येतो, तर म्हणे इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी एकदम क्षुल्लक होऊन जातात, इतर काही गोष्टींचं म्हणजे मला महत्त्व नाही आहे. तशा प्रकारे आणि शेवटी आमचे साऊंड आहे का, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की जय. नहीं आवाज नहीं है. आपको जानकर के खुशी होगी, मैं गिफ्ट, देश के प्रमुख लोग मिलते हैं तो एक दूसरे को गिफ्ट देते हैं. आपको जानकर के खुशी होगी, मैं गिफ्ट देने के लिए गीता ले आया था, भगवत गीता. मैं नहीं जानता हिंदुस्तान में क्या होगा, शायद एक टीवी डिबेट चलेगी इस पर, हमारे सारे सेकुलर मित्र बड़ा तूफान खड़ा कर देंगे, ये मोदी अपने आप में समझता क्या है, गीता लेके गया मतलब उसने उसको भी कम्युनल कर दिया. खैर उनकी भी रोजी रोटी तो चलनी चाहिए, और अगर हम नहीं रहे तो कैसे चलेगी. लेकिन पता नहीं आजकल ऐसे ऐसे विषयों पर विवाद करते हैं, लेकिन मेरा कमिटमेंट है, मेरा कन्विक्शन है, और मैंने इस निर्णय किया कि मैं दुनिया के किसी महापुरुष को मिलूंगा तो मैं ये दूंगा. और मैंने जापान में आज यहाँ के महाराजा को मिलने गया तो उनको भी मैंने गीता भेंट की.
क्योंकि मेरे पास इससे बढ़कर के देने को कुछ नहीं है और दुनिया के पास भी इससे बढ़कर पाने के लिए कुछ नहीं है। हे त्यांचे शेवटचे वाक्य होतं ना, भगवत गीता से बढ़कर मेरे पास देने के लिए कुछ है नहीं और इससे बढ़कर दुनिया पास लेने के लिए कुछ है नहीं. हे आमच्या पंतप्रधानाचं विचार आहेत. श्रीमद भगवद्गीता की. आणि असे अनेक आहेत ज्यांनी भगवद्गीतेला स्वीकारलं आहे. यांना आपण काही जण ओळखत असतील. पवन कल्याण यांना म्हणतात. Especially Gen Z and to all my young brothers and sisters, do not treat the Bhagavad Gita as a book to be kept in the puja room and wrapped in a red cloth. Read it if you are depressed. Gita is your counselor. If you are confused, Gita will become your mentor. If you are a leader, Gita is your moral compass. I take a lot of strength from Lord Krishna. Maybe I don't know a great Sanskrit. I don't know the slokas of Sanskrit. But I know the essence of Gita. Do your duty and don't expect any results. Just do your duty, keep on going. That's why whether I lose, I win, I don't care. I keep going, I keep doing battle. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare. श्रीमद भगवद्गीता की. असे अनेक आपण बघत आहात. या गीतेचं महत्त्व आपण बघितलं. तर आता या गीतेचं कसं महत्त्व आहे ते आपण येणार आहे उद्याच्या सत्रामध्ये. ते खूप महत्त्वाचं राहणार की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती गरजेचं आहे आणि या गीतेला जर नाही ऐकलं, नाही वाचलं, त्याचे दुष्परिणाम कसे आपण अनुभव करतो आहे ते आपण उद्याच्या सत्रामध्ये ऐकूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रीमद भगवद्गीता की.